नमस्कार मैत्रिणी, माझ्या यूट्यूब चॅनलवरती सकाळी बसले अभ्यास करायला. कोणत्या हाताने लिहिते बा? डाव्या हाताने. डाव्या हाताने का लिहिते? हाताला लागले. मग दोन्ही हाताने लिहायची तू प्रॅक्टिस केलास? गुड बॉय. तर काल होती संक्रांत आणि संक्रांत म्हटलं की पोळ्या कराव्याच लागणार, तर त्याची तयारी चालू होती. मी डाळ शिजत घातली होती. त्यानंतर डाळ शिजल्यानंतर इथे या ठिकाणी कढईमध्ये डाळ काढून घेऊन ती डाळ थोडीशी हलवून घेतली. त्यातलं पाणी आहे ते पाणी थोडंसं कमी व्हायला. त्यानंतर त्यात गूळ घातला. गूळ घालून ते डाळ शिजेपर्यंत व्यवस्थित हलवून घेतलं. ते शिजल्यानंतर इकडे आईंची चालली होती देवपूजा. मग म्हटलं देवाचं दर्शन घ्यावं, तर आईंनी असे छान पद्धतीने देवपूजा केली होती. रोज आईच देवपूजा करतात, आई म्हणजे सासूबाई. त्यांची देवपूजा झाल्यानंतर त्या स्वामी समर्थ महाराजांचा जप करतात. त्या बसल्या जप करायला. तोपर्यंत मी म्हटले आपण तोपर्यंत पूर्णाची तयारी करून घ्यावी. तर इथं पुरण छान शिजलं होतं, म्हणून मग नंतर मी त्यात सुंठ वेलची पावडर असलेली पावडर घातली आणि ते छान हलवलं. गॅस बंद केला. कढई गॅसवरून खाली उतरून त्यात थोडंसं तूप घालून घेतलं आणि ते तूप सगळं हलवलं. मेल्ट झाल्यावर पुरणात तूप घातलं तर पोळी खूप छान होते, असं मला एक आमच्या शेजारच्या आजीने सांगितलं होतं. त्यानंतर मी इथं पुरण वाटून घेत आहे या चाळणीमधून. तर पुरण वगैरे झालं आणि पोळपाटला कापड बांधून घेतलं, कारण की पिठाची पोळी बनवणार होते मी. आणि या ठिकाणी असं झालं होतं की पुरण थोडंसं पातळ झालं होतं, त्यामुळे थोडीशी पोळी फुटत होती. तुमचं पण असंच होतं का? असं झाल्यानंतर काय करायचं मला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे मला नक्की नेमकं माहीत नाही की पुरण पातळ झाल्यानंतर कसं करायचं. त्यामुळे मी तशाच पोळ्या लाटून घेतल्या. पोळी थोडी थोडी फुटत होती, जास्त काही फुटत नव्हती, त्यामुळे मी सगळ्या पोळ्या अशाच पद्धतीने लाटून घेतल्या. त्यानंतर सगळ्या पोळे वगैरे झाल्यानंतर नैवेद्याचं ताट केलं. सर्व पूजा मांडून झाली होती. नैवेद्य वगैरे दाखवला. त्यानंतर संध्याकाळची तयारी चालू केली. संध्याकाळी होतं हळदी कुंकू. हळदी कुंकूला सर्वजणी आल्या. तर कसा वाटला आजचा व्लॉग नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. Goodbye.